Hello dear students, our next topic is simple pendulum. आता सिम्पल पेंडुलममध्ये काय आहे ते बघायचं आहे. द सिम्पल पेंडुलम इज अ हेवी बॉब पॉइंट मास सस्पेंडेड बाय द इनएक्सटेन्सिबल वेटलेस स्ट्रिंग फ्रॉम द रिजिड सपोर्ट. सिम्पल पेंडुलम म्हणजे ॲक्च्युअल काय असतं ही त्याची डेफिनेशन आहे. ओके, जो बॉब आहे तो पॉइंट मास कन्सिडर केला जातो. तो सस्पेंडेड बाय द एक्सटेन्सिबल म्हणजे तो टांगला आहे, सस्पेंड केला आहे म्हणजे टांगला आहे. कशाने? इनएक्सटेन्सिबल वेटलेस अशी एक स्ट्रिंग आहे जी इनएक्सटेन्सिबल आहे, वेटलेस आहे, फ्रॉम द रिजिड सपोर्ट आणि रिजिड सपोर्टला वरती लावलेली आहे. ओके, इफ द बॉब इज डिस्प्लेस थ्रू अ स्मॉल डिस्टन्स थिटा फ्रॉम इट्स मीन पोझिशन. ओके, हा जो बॉब आहे तो आपण डिस्प्लेस केला त्याच्या मीन पोझिशनवरून. कसा डिस्प्लेस केला? विथ द अँगल थिटा फ्रॉम इट्स मीन पोझिशन अँड रिलीज देन परफॉर्म ऑसिलेशन ॲज शोन बिलो. सो हा जो आपला पेंडुलम आहे हा इथे ऑसिलेशन परफॉर्म करेल. का बरं? कारण आपण त्याला डिस्प्लेस केलं. लेट अस सी द डायग्राम हिअर. ओके, दिस इज द रिजिड सपोर्ट, त्याच्यानंतर एल इज द लेंथ, खाली आपण बॉब काढलेला आहे. ओके, एम साइन थिटा, एम कॉस थिटा, मीन पोझिशन, पोझिशन एम जी काय आहे त्याचं? वेट आहे. एम फॉर मास अँड जी फॉर ग्रॅव्हिटी. सो मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वेट. ओके, इथे एक डायग्राम ड्रॉ केली आहे मी. एम जी साइन थिटा, एम जी कॉस थिटा, एम जी आणि वरती थिटा. ओके, आता याला सॉल्व कसं करायचं आपण बघू. हिअर एम इज द मास ऑफ द बॉब. ओके, मास बॉबचं जे मास आहे दॅट इज एम. एल length of a simple pendulum. L is nothing but the length of simple pendulum. T is the tension in the string. Okay, T काय आहे? स्ट्रिंग मधलं टेन्शन आहे. If we consider the displaced position, then mg is a weight acting vertically downward direction. If we consider, आता त्याला जर आपण त्याला डिस्प्लेस केलं तर त्याचं वेट जे आहे ते कुठे डाऊनवर्ड डिरेक्शनला अप्लाय होईल, कुठे खाली अप्लाय होईल. दिस वेट एम जी कॅन बी रिमूव्ड इन टू द टू कंपोनंट्स, रिझॉल्व इन टू टू कंपोनंट्स. दोन कंपोनंट्समध्ये रिझॉल्व होते. कोणते दोन कंपोनंट्स आहे? एम जी कॉस थिटा आणि एम जी साइन थिटा. इट इज अलॉंग द स्ट्रिंग विच बॅलन्स द टेन्शन टी इन द स्ट्रिंग. हे कसं असते? अलॉंग द स्ट्रिंग असते. आणि एम जी साइन थिटा जे आहे ते इट इज परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. mg sin theta is a restoring force. आता restoring force as theta is very small, sin theta is nearly equal to theta, therefore restoring force is equal to minus mg theta. आता इथे निगेटिव्ह साइन कशासाठी घेतलं? कारण रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो अपोजिटली ॲक्ट होतो. सो वी नो दॅट एफ इज इक्वल टू ma is equal to mg theta, therefore a is equal to g into theta. That is equation number 1. Now from the figure, जो फिगर हमने देखी थी, okay, arc x is equal to theta l, therefore theta is equal to x by l. का बरं? साइन आहे, साइनचा अँगल आपण इथे लावतो आहे. सो on putting this value of theta in above equation we have a is equal to minus g x by l. ओके, ए इज इक्वल टू मायनस जी एक्स बाय एल. आता हा जो मायनस जी बाय एल आहे त्याला आपण म्यू पुट केला, त्याला ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. ए इज इक्वल टू मायनस म्यू एक्स, दॅट इज इक्वेशन नंबर 2. आता फ्रॉम इक्वेशन 2 इट इज क्लिअर दॅट, आता इक्वेशन 2 वरून आपल्याला हे क्लिअर करायचं आहे दॅट इट इज क्लिअर दॅट ॲक्सेलरेशन ए ऑफ द बॉब इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट. ओके, अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. याच्यावरून आपण काय सांगू शकतो? आपला जो ॲक्सेलरेशन आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला? डिस्प्लेसमेंटला. अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. मीन पोझिशनकडे त्याचं डायरेक्शन असेल. हेन्स द बॉब परफॉर्म एस एच एम. मग काय होईल? बॉब सिम्पल हार्मोनिक मोशन दाखवेल. द एक्सप्रेशन फॉर द सेम पिरियड ऑफ द सिम्पल पेंडुलम इज given. time period of the simple pendulum is t is equal to काय आहे तो? t is equal to 2 pi under root acceleration per unit displacement. ओके, सो t is equal to 2 pi पुट केला आणि अंडर रूटमध्ये g by l acceleration per unit displacement काढलं होतं की नाही आपण आता इथे? ते जसं तसं ते पुट केलं. बट डिनॉमिनेटरमध्ये आहे तो आपला अंडर रूट, तो आपल्याला न्यूमरेटरमध्ये घ्यायचा आहे. सो त्याला आपण न्यूमरेटरमध्ये घेऊन गेलो. t is equal to 2 pi under root l by g.
पहिले काय होता G/L होता, बट आता इथे मी काय घेतला L/G, कारण डिनॉमिनेटरमधला पार्ट जो आहे तो आपण न्यूमरेटरमध्ये देत असू तर त्याचा रेसिप्रोकल होतो. वी नो दॅट दिस इज नथिंग बट द सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड काढा, त्याचं कन्स्ट्रक्शन काढा, त्याच्यानंतर त्याचं एक्सप्रेशन काढा. असा कुठलाही क्वेश्चन जर तुम्हाला विचारला तर तुम्ही हे आन्सर तिथे लिहू शकता.